नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. पहा क्वेश्चन नंबर 1. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन ए नंबर लाइन अँड देअर कोऑर्डिनेट्स. डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. पहा टेबलमध्ये काय दिलेले आहेत, पॉइंट्स आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. त्याच्यानंतर खाली दिलेले आहेत सेगमेंटच्या पेअर दिलेले आहेत, बरोबर आहे. तर हे सेगमेंटच्या पेअर कॉन्ग्रंट आहेत का नाही आपल्याला डिसाईड करायचं आहे. कॉन्ग्रंट सेगमेंट, ज्या सेगमेंटची लेंथ इक्वल असते, सेम असते, त्यांना म्हणतो आपण कॉन्ग्रंट. हे पेअर दिलेले आहेत, यांचं काय काढा, लेंथ काढा. जर सेम आली, लेंथ सेम आली तर काय समजायचं, दिस सेगमेंट्स आर कॉन्ग्रंट. पहा काही पेअर्स दिलेले आहेत, त्या पेअर आपण घेऊ. फर्स्ट आहे सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी. सेगमेंट डीई, सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी अगोदर काय करा, यांची लेंथ काढा. या सेगमेंटची लेंथ म्हणजे काय, एंड पॉइंट्स मधील डिस्टन्स, बरोबर आहे. अगोदर काय काढू आपण, डिस्टन्स डी काढू, म्हणजेच लेंथ ऑफ डी आहे ना. लेंथ ऑफ डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन डी अँड ई. सो डिस्टन्स डी इज इक्वल टू काय, डी आणि ई चे कोऑर्डिनेट्स पहा. डीचा काय कोऑर्डिनेट -7 पहा, आणि ईचा आहे 9, बरोबर आहे. डिस्टन्स कसं काढतो आपण, बिग कोऑर्डिनेट मायनस स्मॉल कोऑर्डिनेट. तर बिग कोऑर्डिनेट कोणता आहे, 9 मायनस डीचा किती आहे, -7, बरोबर आहे. डिस्टन्स काढा, किती येईल बोला, हे सिम्प्लिफाय करा. 9 मायनस मायनस प्लस 7, 9 प्लस 7 दॅट इज 16. म्हणजे लेंथ ऑफ डी, डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ डी किती आलेली आहे, 16 युनिट. त्याच्यानंतर कोणाची काढा, सेगमेंट ए बी ची लेंथ काढा. सो लेंथ ए बी, ए आणि बी पॉइंट मधील डिस्टन्स. ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स पहा. ए चा आहे -3 आणि बी चा आहे 5. बिग मायनस स्मॉल आहे ना, 5 बिग आहे 5 -3, बरोबर आहे. हे सिम्प्लिफाय करा. 5 मायनस मायनस प्लस 3 दॅट इज 5 प्लस 3 8 युनिट, बरोबर आहे. आणि हे आलेलं आहे 16 युनिट. दोघांची लेंथ इक्वल आली का, नाही, दोघांची लेंथ इक्वल आलेली नाही. देअरफॉर आहे ना, इथं लिहू आपण, लेंथ ऑफ डी इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. देअरफॉर these segments are not congruent आहे ना. देअरफॉर लिहिलं तरी चालेल. सेगमेंट ए बी, सेगमेंट डी अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रंट, नॉट कॉन्ग्रिएंट. समजलं. प्रत्येकाची लेंथ काढा. इक्वल आली तर कॉन्ग्रंट, इक्वल नाही आली नॉट कॉन्ग्रंट, बरोबर आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊ किंवा थर्ड घेऊ, दुसरं तुम्हाला येणार आहे. थर्ड काय पहा, सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी. हे दोन सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत का नाही आपल्याला डिसाईड करायचं. कॉन्ग्रंटसाठी काय काढा, लेंथ काढा. सो लेंथ बी ची लेंथ काढू आपण. पहा बी आणि ई चे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. बीचा आहे 5 आणि ईचा कोऑर्डिनेट आहे 9. बिग मायनस स्मॉल आहे ना, बिग मायनस स्मॉल दॅट इज 9 मायनस 5. 9 मायनस 5 दॅट इज 4 युनिट. म्हणजे लेंथ बी किती आलेली आहे, 4 युनिट. त्याच्यानंतर लेंथ एडी काढा. लेंथ एडी पहा, ए आणि डी चे कोऑर्डिनेट पहा टेबलमध्ये. एचा आहे -3 आणि डीचा किती आहे -7, बरोबर आहे. -3 आणि -7. बिग कोणता आहे, -3 मायनस हा
7. नंबर लाईन माहित आहे तुम्हाला, आहे की नाही. राईटला जो नंबर असतो तो लेफ्ट साईडला असलेल्या नंबरपेक्षा मोठा असतो, आहे ना. त्याच्यावरून लक्षात येईल तुमच्या. हे सिम्प्लिफाय करा. -3 मायनस मायनस +7 आणि 7 - 3 दॅट इज 4 युनिट. बरोबर आहे. म्हणजे बीईची लेंथ आली 4 युनिट आणि एडीची सुद्धा 4 युनिट. म्हणजे दोघांची लेंथ कशी आहे, इक्वल आहे, सेम आहे. बरोबर आहे. देअरफॉर लेंथ बीई इक्वल टू लेंथ एडी. लेंथ एडी किती आहे ती, 4 युनिट आहे प्रत्येकाची, आहे की नाही. दोघांची लेंथ इक्वल आहे. देअरफॉर सेगमेंट बीई and segment AD are congruent. समजलं. लेंथ काढायची फक्त. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 2 काय आहे पहा. क्वेश्चन नंबर 2 point M is the midpoint of segment AB and if AB equal to 8 then find the length of AM. मिड पॉइंट आहे की नाही. पहा मिड पॉइंट म्हणजे काय असं माहित आहे तुम्हाला. जर if P point is in between the point A and B, P lies between the point A and B and length of AP equal to length of PB. जर AP आणि PB ची लेंथ जर सेम असेल, आहे का नाही, या दोघांची लेंथ कशी असेल, सेम असेल. समजा हा आहे AB आणि P हा यांच्या कुठे आहे, बिटवीन A आणि B च्या मध्ये आहे. बरोबर आहे. या P मुळे झालेले हे दोन्ही सेगमेंट जर इक्वल लेंथचे असतील तर P ला काय म्हणतो आपण, मिड पॉइंट. म्हणजे P जर मिड पॉइंट दिलेला असेल तर हे दोघांची लेंथ कशी आहे, इक्वल आहे. त्यांनी काय दिलेलं आहे पहा. M is मिड पॉइंट ऑफ AB. या AB या सेगमेंटचा मिड पॉइंट दिलेला आहे M. म्हणजे M मुळे झालेले हे दोन्ही सेगमेंट AM आणि MB इक्वल लेंथचे. त्यांनी काय दिलेलं आहे, लेंथ AB ची लेंथ दिलेली तुम्हाला. काय दिलेले बघा, AB ची लेंथ दिलेली आहे 8 युनिट. AB ची लेंथ 8 आहे तर कुणाची काढा, AM ची काढा. बरोबर आहे. यावरून लक्षात येईल तुमच्या, M जर मिड पॉइंट असेल तर प्रत्येक सेगमेंटची लेंथ ही या पूर्ण AB च्या हाफ असणार आहे. बरोबर आहे. देअरफॉर पा डायरेक्टली लेंथ कुणाची काढायची, AM ची. लेंथ AM इज इक्वल टू किती असणार आहे, AB च्या हाफ. लेंथ ऑफ AB डिवायडेड बाय 2. AB ची लेंथ आहे 8 बाय 2 दॅट इज 4 युनिट. म्हणजे या AM ची लेंथ किती असणार आहे, AM इक्वल टू 4 युनिट. समजलं. बरोबर आहे का. पूर्ण 8 आहे म्हणजे याची 4 असणार आणि याची 4 म्हणजे AM इक्वल टू 4 आणि BM ची लेंथ किती असणार आहे, 4. लेंथ AM म्हणजेच AM म्हणजेच लेंथ AM. हे लक्षात ठेवायचं. L नाही लिहिलं तरी चालतं. AM म्हणजेच AM ची लेंथ किती आहे, 4 आहे. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 3. पहा क्वेश्चन नंबर 3 काय, पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. काय सांगितलंय, सेगमेंट CD आहे. पहा हा आहे सेगमेंट CD. याचा P आहे मिड पॉइंट म्हणजे जे झालेले सेगमेंट कॉन्ग्रंट. बरोबर आहे. काय दिलेलं आहे त्यांनी, पहा CP इज 2.5. या CP ची लेंथ दिलेली आहे. CP इक्वल टू 2.5 युनिट. आणि तुम्हाला काय काढायचं आहे, देन फाइंड CD. लेंथ CD काढायची. लेंथ CD तुम्हाला काढायची आहे. समजलं. CP दिली 2.5. CP 2.5 आहे. PD सुद्धा किती असणार आहे, 2.5. कारण P मिड पॉइंट आहे. हा सुद्धा किती येणार आहे, 2.5. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं लिहू शकतो आपण CP इक्वल टू PD इक्वल टू 2.5. का ब्रॅकेट मध्ये लिहा, P इज मिड पॉइंट. पॉइंट P इज मिड पॉइंट. बरोबर आहे. देअरफॉर वी कॅन राईट CD इक्वल टू, हे नाही लेंथ CD लिहा किंवा CD फक्त.
सी डी इक्वल टू सी पी प्लस पी डी. बरोबर आहे. सी पीची लेंथ 2.5 प्लस पी डी सुद्धा 2.5. 2.5 प्लस 2.5 दॅट इज 5. म्हणजे सी डीची लेंथ किती आली? 5. दॅट इज लेंथ सी डी इज 5 युनिट. काही दिलेलं नसेल तर युनिट लिहा. समजलं? अशा प्रकारे मिड पॉईंटवर काही प्रश्न आले तर तुम्हाला सोडवता आले पाहिजे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन नंबर 4 काय पहा. इफ ए बी इक्वल टू 5 सेंटीमीटर. ए बी 5 सेंटीमीटर दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बीपी इज गिवन 2 सेंटीमीटर. बीपीची लेंथ किती आहे? 2 सेंटीमीटर. देन एपी इज 3.4. एपीची लेंथ आहे एपी इज 3.4 सेंटीमीटर. तर काय करायचं सांगितलंय? कम्पेअर द सेगमेंट्स. देन कम्पेअर द सेगमेंट. लेंथ दिलेली त्याच्यावरून लहान कोणता आहे मोठा कोणता आहे यांची काय करायची आहे? कम्पॅरिझन करायचे. पहा सगळ्यात मोठा कोण आहे? सगळ्यात मोठा कोण आहे? ए बी. बरोबर आहे. ए बीची लेंथ किती आहे? 5 सेंटीमीटर. म्हणजे ए बी इज ग्रेटर दॅन कुणापेक्षा? या बीपी पेक्षा आहे पण त्याच्यापेक्षा मोठा आणखी कोण आहे? एपी. एपीची 3.4 आहे म्हणजेच या एपी पेक्षा हा ए बी हा एपी पेक्षा मोठा आहे. बरोबर आहे. आणि एपीची लेंथ आहे 3.4. बीपीची किती आहे? 2 म्हणजे याच्यापेक्षा लहान आहे म्हणजेच हा एपी याच्यापेक्षा ग्रेटर आहे. सो एपी इज ग्रेटर दॅन बीपी. अशा प्रकारे अगोदर जे लेंथ दिले ते लेंथ लिहा वाटल्यास काय हरकत नाही. 5 इज ग्रेटर दॅन 3.4 ग्रेटर दॅन 2 आणि त्याच्यानंतर मग 5 लेंथ ए बीची आहे ग्रेटर दॅन 3.4 ए पीची आहे आणि 2 बी पीचे आहे असं लिहिलं तरी चालेल. दॅट इज द कम्पॅरिझन बिटवीन द सेगमेंट्स ए बी बी पी अँड ए पी. समजलं? यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. त्यापूर्वी काही कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. प्रथम आपण कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे काय आणि त्याचे कॉन्व्हर्स म्हणजे काय आहे ना. कंडिशनल स्टेटमेंट्स पहा. कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे काय तर जे स्टेटमेंट इफ देन फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतात. द स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटन इन इफ देन फॉर्म. तुम्ही इंग्लिशमध्ये पाहिला असेल इफ देन फॉर्म आहे का नाही. तर इफ देन फॉर्ममध्ये जे स्टेटमेंट लिहिता येतात त्यांना काय म्हणायचं? कंडिशनल स्टेटमेंट्स. बरोबर आहे. आणि या ठिकाणी बरोबर आहे जे स्टेटमेंट द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन इफ देन फॉर्म दी स्टेटमेंट्स आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट्स. बरोबर आहे. आणि कॉन्व्हर्स इफ आणि देन त्याच्या अगोदर पाहू आपण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट आहे की नाही. पहा अँटीसिडंट अँड कॉन्सिडंट. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल अगोदर घेऊ आपण. समजा एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं पहा. इफ द डायगोनल्स ऑफ quadrilateral are perpendicular bisectors of each other then it is a rhombus. पहा तर इफ नंतर देनच्या अगोदरचा हा जो पार्ट असतो. आता हे स्टेटमेंट इफ देन फॉर्म मध्ये आहे. बरोबर आहे. हे स्टेटमेंट कसं आहे? इफ देन फॉर्म मध्ये म्हणजे हे काय? कंडिशनल स्टेटमेंट. तर कंडिशनल स्टेटमेंट मध्ये इफच्या नंतरचा जो पार्ट असतो देन पर्यंतचा याला म्हणायचं अँटीसिडंट. काय म्हणतात? अँटीसिडंट. आणि देन नंतरचा जो पार्ट आहे देन नंतर जो पार्ट असतो काय? इट इज अ रोम्बस. हा काय असतो? इट इज म्हणजे इफच्या नंतरचा जो आहे अँटीसिडंट आणि इफ देनच्या नंतरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात? कॉन्सिक्वेंट. काय म्हणायचं? कॉन्सिक्वेंट. आणि मग जेव्हा अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे इंटरचेंज केल्यानंतर जे स्टेटमेंट तयार होतं. समजा हे आपण काय केलं? चेंज केलं तर काय येणार आहे? पहा म्हणजे इफच्या नंतर इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन पहा इफ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. बरोबर आहे. म्हणजे
अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे जर इंटरचेंज केल्यानंतर जे स्टेटमेंट तयार होतं त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्स ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. समजलं. फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. ही एक प्रॉपर्टी आहे, हे एक स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. हे आपल्याला इफ देन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. काय, राईट द फॉलोइंग प्रॉपर्टी इन इफ देन फॉर्म, म्हणजे कंडिशनल फॉर्ममध्ये, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहायचं आहे. काय, द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. कसं लिहिणार पहा, डायगोनल्स कुणाचे, रेक्टँगलचे. रेक्टँगल काय आहे, क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरलचे अनेक टाइप्स आहेत, आहे का नाही, रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बोस, पॅरलोग्राम, ट्रॅपेझियम वगैरे वगैरे. त्याच्यापैकी रेक्टँगलचे डायगोनल्स कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. म्हणजेच काय, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, इफ आपण लिहू वाटल्यास काय, इफ द गिवन quadrilateral, if the given quadrilateral is a rectangle, म्हणजे गिवन क्वाड्रिलॅटरल जर रेक्टँगल असेल तर then its diagonals are congruent. Its diagonals are congruent. समजलं. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे आपण काय केलं, इफ देन फॉर्ममध्ये लिहिलं. काय लिहिलं, इफ देनचा यूज करून हे स्टेटमेंट लिहिलं. म्हणजेच हे स्टेटमेंट काय, कंडिशनल स्टेटमेंट. काय म्हणायचं याला, कंडिशनल स्टेटमेंट. इफच्या नंतर जो पार्ट आहे, इफच्या नंतर काय पहा, द गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए रेक्टँगल. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे याला काय म्हणायचं, अँटीसिडंट. याला काय म्हणायचं, अँटीसिडंट. आणि देनच्या नंतरचा जो पार्ट आहे याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. काय म्हणायचं, कॉन्सिक्वेंट. आलं लक्षात. आणि अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे जर इंटरचेंज केले तर जे नवीन स्टेटमेंट तयार होईल त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्स. काय लिहिता येईल सांगा, काय लिहिता येईल, म्हणजे इफच्या नंतरचा पार्ट आणि देनच्या नंतरचा, म्हणजे अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे इंटरचेंज करायचे. हे अगोदर लिहायच आणि हे नंतर लिहायच, बरोबर आहे. म्हणजेच काय लिहिता येईल, इफ याचा कॉन्व्हर्स, बरोबर आहे. कॉन्व्हर्स काय लिहिता येईल आपल्याला, हे फक्त इंटरचेंज करायचे, बरोबर आहे, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट. काय दिलेले स्टेटमेंट काय, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज ए रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. हे इंटरचेंज करणार. कसे करणार, इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल, इफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलॅटरल are congruent, then जर डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतील तर तो क्वाड्रिलॅटर काय असतो, रेक्टँगल. देन आर कॉन्ग्रुएंट, देन द क्वाड्रिलॅटरल इज ए, देन द quadrilateral is a rectangle. समजलं. अशा प्रकारे दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहिता आला पाहिजे, किंवा दिलेलं स्टेटमेंट हे इफ देन फॉर्म मध्ये कशा प्रकारे लिहायचं हे एक एक्झाम्पल आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. कॉन्व्हर्स कसा लिहायचा, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे काय करायचे, फक्त इंटरचेंज करायचे. आलं.